भारतीय संघ आम्ही पहिल्यांदाच तिकडे गेलो, कुठलाही संघ गेला नव्हता. ते मला वाटतं बॅन उठल्यानंतर एवढा डेटा आहे, एवढे अनालिसिस आहेत, आमच्यासाठी काहीच नव्हतं की आम्हाला माहितच नव्हतं कल्पना, कारण त्यांचं कोणा कल्पनाच नव्हती. आपल्याला माहित होतं ऑस्ट्रेलियाना विकेट अशी असतात तशी असतात, आम्हाला कल्पनाच नाही की साऊथ आफ्रिकन विकेट काय असतात. आणि प्रिपेअर केलं मग त्यासाठी तुम्ही? आम्हाला ते 2 साईड गेम मला वाटतं माझ्यासाठी महत्वाचे होते, की मी त्या मॅच मध्ये 20 रन केल्या. मग त्यावेळेला मला जाणवलं की मी जे इंडियन विकेटवर खेळत होतो टेक्निकली मी स्वतःची ऍडजस्टमेंट केली. मला वाटतं त्याच्यासाठी कुठलाही सरांनी आम्हाला तसंच शिकवलं होतं की तुम्ही स्वतः या खेळाचे स्टुडंट असले पाहिजे आणि प्रत्येक विकेट वेगळी असते, त्या चॅलेंज प्रमाणे तुम्हाला खूप करता आलं पाहिजे. आणि मी जसं इंडियन विकेटवर माझी इनिशियल मुवमेंट फ्रंट होती आणि मी तिकडे जाऊन टेस्ट मॅच मध्ये पहिल्यांदा बॅक अँड अक्रॉस खेळलो, कारण मला ते प्रॅक्टिस मॅचला जाणवलं की मी जर माझं इंडियन बॅटिंग ह्याच्यामुळे जाईन तर मला नाही जमत होतं त्याचा बाउन्स. ते तुम्हाला कर्व करावं लागलं, ते मला त्या ऍडजस्टमेंट करावं लागलं टेक्निकली, की माझे मुवमेंट्स चेंज केल्या. जे मी फ्रंट होतो ते मी कम्प्लीट बॅकवर्डवर गेलो आणि त्याच्यानंतर मी ती इनिंग खेळू शकलो.